माननीय सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन व QGPR ग्रुप सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रकाशित विज्ञान मान्य व विपी कॉलेजच्या वतीने हा भव्य नोकरी महामेळावा तो घेतलाय भाऊ. आपण आपल्यासोबत रोज एक नवीन विषयाचे जनक आहेत भाऊ आहेत आपल्यासोबत. भाऊ, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला किंवा जो आपण एक महिनाभर झाला सगळी कार्यक्रमाची तयारी चालली आहे त्याच्याबद्दल काय सांगा. जो आपण नोकरी मेळावा घेणार असं जाहीर केलं आणि त्याची प्रसिद्धी एवढी वाढत गेली की महाराष्ट्रातून अनेक लोकांनी त्याची ऍड केली, ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आले. खूप 800-900 किलोमीटर वरनं सुद्धा प्रवास करून लोक आले आणि त्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रिमायसेस मध्ये येऊन एवढ्या शांततेनं आपल्या नोकरी लागावी म्हणून प्रयत्न केले, इंटरव्ह्यू दिल्या. कुठेही दंगा नाही, धोपा नाही, रेटारेटी नाही. तो मला खूप अभिमान वाटला की 20-25 हजार प्लस लोक येऊन सुद्धा एवढी आपल्याला जी त्यांच्यातून आपल्याला सहकार्य मिळालं ना, मी खरं त्या कॅन्डिडेटच आभार मानतो की त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या साथ दिली. आता हा नोकरी मेळावा जो आपण घेतलाय जवळपास तुम्ही म्हणताय 20 ते 25 हजार क्राऊड आला होता. हो, याच्यापेक्षा मोठा नोकरी मेळावा सांगलीत आपल्या भरावा असं तुम्हाला काही आयडिया वगैरे किंवा आहे का काही? आता सांगलीमध्ये आपण हा नोकरी मेळावा घेतलाय, पण यापुढचा नोकरी मेळावा हा सांगली जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होईल. कारण का आपल्या फाउंडेशनचं सांगली जिल्ह्यातच कार्य नाही तर ऑल महाराष्ट्रात आहे. त्यामुळं आपण आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हा नोकरी मेळावा घेणार. बाकी आता हे आपण जो मार्केटिंग करत होतो, तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे व्हायरल होते, तर त्यातनं कॅन्डिडेटचे जे प्रॉब्लेम येत होते त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम येत होते कॅन्डिडेट कडून की आम्हाला असा प्रॉब्लेम आहे तसा शिक्षणाबद्दल की आमचं शिक्षण एवढं झालंय तेवढं झालंय किंवा काय क्वेश्चन काय येत होते तुम्हाला? कधी तुम्हाला जो व्हिडिओ व्हायरल झाला तुमचे की नोकरी मेळावा घेणार आहे त्यानंतर ते कॅन्डिडेट कडून एक प्रश्न येत होते खूप प्रश्न. हजारो लोकांनी मला फोन केलेत की आमचं शिक्षण कमी आहे, आमचं शिक्षण जादा आहे, किंवा आमचं वय जादा आहे, किंवा आमची परिस्थिती नाही, आम्हाला खर्च काय आहे का. आपण सगळं फ्री मध्ये सोडल्यामुळं कोणाकडूनही आपण रुपया घेतलेला नाही काय. त्यामुळं त्यांनी पण आपल्याला साथ दिली आणि त्या मुलांचे जे काय प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स आपण या नोकरी मेळाव्यातून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हजारो मुलांचा तो प्रॉब्लेम दूर झाला. तो एक आम्हाला आनंद आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये QGPR आणि सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन यांच्या थ्रू आपण मोठी मोठी नोकरी मेळावा घ्यावे अशीच एक इच्छा आहे. निश्चितपणे.